ठीक आहे. 6वा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. भारतात एकच नागरिकत्व आहे, बरोबर आहे. काय दुहेरी नागरिकत्व आहे भारतामध्ये? नाही आहे. केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं असं नागरिकत्व देतात का आपल्याला? नाही देत. म्हणजे भारताला एकच नागरिकत्व आहे. ठीक आहे. नागरिकत्व संबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, बरोबर आहे. कोणाला नागरिकत्व द्यायचं, कोणाला द्यायचं नाही, परदेशातले व्यक्ती इथे येऊन स्थायिक झालेले आहे, किती वर्षानंतर द्यायचं, किती वर्षानंतर कमी करायचं, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे, हे चुकलंय. आणि नागरिकत्वाची तरतूद कलम 5 ते 11 मध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे काय विचारलंय, चुकीचं काय विचारलंय? चुकीचं हे दुहेरी नागरिकत्व नाही आहे, एकेरी नागरिकत्व आहे. समजलंय हे सगळ्यांना? राज्य या संज्ञेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमात केली? आता 10, त्यानंतर 12, 13, 14, 12 मध्ये मूलभूत हक्काची व्याख्या आहे. समजालय? म्हणजे राज्य या संज्ञेची व्याख्या कलम क्रमांक 12 मध्ये दिलेली आहे. समानतेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? आता हे मूलभूत हक्काची कलम आहेत. आता 12 ते ठीक आहे 18 नाही आहे, ते 12, 13 स्वतंत्र कलम आहेत. 14 ते 18चा ग्रुप येतो समतेचा हक्क, म्हणजे आन्सर काय येणार? 14 ते 18 येणार. त्यानंतर 19 ते 22 स्वातंत्र्याच्या हक्काचा ग्रुप आहे हा, आणि 25 ते 28 हा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. आता स्किप कुठला झाला याच्यामध्ये? टोटल 6 आहेत ग्रुप. कुठले झाले याच्यामध्ये? 12, 13 ही स्वतंत्र कलम झाली, 14 ते 18 एक ग्रुप झाला, 19 ते 22चा एक ग्रुप झाला, 23, 24चा एक ग्रुप झाला शोषणाविरुद्धचा हक्क, 25 ते 28 धार्मिक शैक्षणिक हक्क झाला, आणि 29, 30 हा संस्कृती जपण्यासाठी अल्पसंख्याक वर्गांचा गट आहे तो. आणि कलम 32 जो आहे तो एक सेपरेट ग्रुप येतो, ज्याच्यामध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्काचा घटक आहे तो. अस्पृश्यतेचे उद्घाटन कोणत्या कलमामध्ये आहे? आता कलम 15 आहे, समतेचा हक्क आहे. कायद्यापुढे समानता कलम 14 आहे. सामाजिक समानता कलम 15 आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा नोकरीमध्ये समान संधी कलम 16 मध्ये. कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारणाविषयी कलम आहे हे, म्हणजे कलम आन्सर काय येणार याचं? 17 येणार. 18 मध्ये पदव्यांचे संपुष्टीकरण, म्हणजे एखादा नवीन पदवी वगैरे द्यायची प्रथा जे होते, खान साहेब वतनदार वगैरे, ते नष्ट करण्यासाठी कलम 18 आहे. खालीलपैकी कलम 19 अंतर्गत कोणता अधिकार दिलेला नाही? आता कलम 19 उपपोट कलम 1 त्याच्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा घेणे, संघटना स्थापन करणे, संचार करणे, वास्तव्य करणे आणि उद्योग व व्यवसाय करणे, हे 6 आहेत. त्याच्यामध्ये संपत्ती कमावणे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार रद्द केलाय, आणि त्या ठिकाणी हे घेतलेलं आहे. ठीक आहे. मग रद्द करून कुठे गेला तो? कलम क्रमांक 300A आणि भाग क्रमांक 12 मध्ये तो समाविष्ट केलेला दिसतो. ठीक आहे, समजलं हे? म्हणजे या ठिकाणी कोणता नाही असा आहे, दिलेला नाही. संपत्तीचा अधिकार येणार नाही, मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना आहे आणि अभिव्यक्त आहे, म्हणजे हा रद्द केलाय बघा, रद्द केलेला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, तो येणार नाहीये. खालील विधानांचा विचार करा. कलम क्रमांक 14 सर्व व्यक्तींना कायद्यापुढे समानतेची हमी देते. कलम क्रमांक 15 केवळ भारतीयांना लागू आहे. कलम 16 सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी आहे. ठीक आहे, हे तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. आता भारतीयांना नागरिकांना लागू आहे फक्त, तर कलम 15, 16, 19, 29 आणि 30 ही जी 5 कलम आहेत, 15, 16, 19, 29 आणि 30 ही 5 कलम फक्त भारतीयांना लागू होतात, परकीयांना लागू होत नाही. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे. खालीपैकी कोणता मूलभूत हक्क फक्त भारतीयांना लागू आहे? आता सांगितलं तोच, 15, 16, 19, 29, 30 फक्त भारतीयांना, म्हणजे इथे 19 येणार. बघा लक्षात येतोय का? त्यामुळे हे 5 पाठ करून ठेवा. 15, 16, 19, 29, 30 म्हणजे या ठिकाणी 19 जो आहे तो फक्त भारतीयांना लागू आहे. खालील विधानांचा विचार करा. कलम 20 अंतर्गत एक्स पोस्ट फॅक्टो फौजदारी कायद्यापासून संरक्षण मिळते. एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा देता येत नाही. स्वतः विरुद्ध साक्ष देण्यास भाग पडता येत नाही. ही तिन्ही पण विधानं बरोबर आहेत. कलम 20 मध्ये याची तरतूद आहे. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 येईल. 1, 2, 3.
जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये येतो? कलम 20 मध्ये ह्याची तरतूद आहे. जीविताचा हक्क म्हणजे प्रथम हेच लक्षात घ्या, जीविताचा हक्क म्हणजे कलम 21 मध्ये जीविताचा हक्क म्हणजे फक्त जिवंत जगण्याचा हक्क नाही, तर प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा हक्क होय. मग त्याच्यासोबत पर्यावरण संरक्षण आला, झोप घेणे हे मूलभूत हक्कामध्ये येतो. कलम 21 मध्ये तरतूद आहे त्याची. आपल्याला चांगले रस्ते सरकारने उपलब्ध करू दिलं पाहिजेत किंवा रस्ते असले पाहिजेत हे मूलभूत हक्क आहे. निवासाची सोय, घराची सोय असणे हे मूलभूत हक्कामध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर प्रदूषण रहित हवा हे मूलभूत हक्कामध्ये येतं. हे अशा काही महत्वाच्या घटना आहेत किंवा कृती आहेत जे 21 मध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, खालीलपैकी कोणता हक्क शोषणाविरुद्ध हक्कामध्ये येतो? ठीक आहे. मानवी तस्करीवर बंदी, धर्म स्वातंत्र्य. आता मानवी तस्करीवर बंदी जो आहे तो कलम येतो 23 मध्ये येणार. 22 जो आहे तो प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कलम आहे. 23 मध्ये येते क्रय विक्रय, वेट बिगारी आणि शरीर विक्रीस बंदी. क्रय विक्रय म्हणजे खरेदी विक्री, मानवाची खरेदी विक्री जो आहे तो कलम 23 मध्ये येतो. धर्म स्वातंत्र्य जो आहे तो 25 ते 28 मध्ये येतं. शिक्षणाचा अधिकार जो आहे कलम 21A मध्ये येतो आणि घटनात्मक उपाययोजना कलम क्रमांक 32 मध्ये येतं. आता विचारलंय काय, शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो मानवी तस्करीवर बंदी हे येणार आहे, म्हणजे 22 आणि 23 हे दोन कलम येतील इथं. खालील विधानांचा विचार करा. कलम 25 विवेक स्वातंत्र्य व धर्म स्वातंत्र्याशी संबंधित आहे, म्हणजे कोणताही धर्म स्वीकारू शकतो. धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार कलम 25 मध्ये दिला आहे. हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता व आरोग्य यांच्या अधीन आहे. हे बरोबर आहे. दुसरं चुकतंय बघा, हे धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार 25 मध्ये. कोणताही धर्म स्वीकारू शकतो. 26 मध्ये धर्माचा कोणताही प्रचार प्रसार करणार आहे पण सरकारी अनुदानाखाली करता येणार नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे, म्हणजे इथं चुकलाय 2 नंबरचा. राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला म्हटले? कलम 32 ला म्हटलं आहे. का म्हटलं आहे? कारण मूलभूत हक्काला संरक्षण द्यायचं काम हे कलम 32 करतं, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो कलम 32 अंतर्गत. खालीलपैकी कोणते रेट बेकायदेशीर अटकेतून मुक्त करण्यासाठी आहे? ठीक आहे. बंदी प्रात्यक्षिकरण, हेबियस कॉर्पस. बंदी प्रात्यक्षिकरण जे आहे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण देतो. ती स्वतः व्यक्ती पिटिशन लावू शकते किंवा त्याच्या नातवंडातले लावू शकतात, नात्यातले कोणी लावू शकतात, पाहुण्यातले, किंवा अननोन पर्सन पण हे हेबियस कॉर्पस साठी अर्ज करू शकते. कोणीही करू शकतो समाजातले. एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतोय असं जर कोणाला जाणवलं तर ते त्या ठिकाणी हेबियस कॉर्पस लावू शकतात. राज्याच्या मार्गदर्शक तत्वावर खालील विधानांचा विचार करा. ते भाग 4 मध्ये आहेत. बरोबर आहे. हे कलम क्रमांक 36 ते 51 आणि भाग 4 हे मार्गदर्शक तत्वाचं कलम आहे, जे न्यायप्रविष्ट नाही आहे. न्यायालयामध्ये जाऊन त्याला दाद मागता येत नाही. बरोबर आहे. फक्त एक मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. ते न्यायालयीन अंमलबजावणी योग्य नाहीत. बरोबर आहे. न्यायालयामध्ये अंमलबजावणी करता येत नाही. त्याचा उद्देश कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हे बरोबर आहे. ठीक आहे. सगळे विधानं बरोबर आहे त्याच्यातले. समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? कलम क्रमांक 44 येणार आहे. मूलभूत हक्काचं मार्गदर्शक तत्वामधलं कलम आहे ते. खालील विधानांचा विचार करा. राज्याच्या मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये आहेत. राज्याचे मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या 4 मध्ये आहेत. बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या घटनेवरून प्रेरित आहेत. बरोबर आहे. न्यायालय अंमलबजावणी योग्य आहे ते चुकलंय. अंमलबजावणी योग्य नाही आहे ते न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. न्यायालयामध्ये जाताच येत नाही आपल्याला. त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. बाकीचे 2 विधानं बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतीच्या संघटनेशी संबंधित आहे? ग्रामपंचायतीशी संबंधित कलम 40 आहे, जे महात्मा गांधींचं हे आवडतं कलम आहे. कलम 40 अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये संरक्षण मिळतं. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व गांधीवादी तत्व मानले जाते? हा दिले तोच आहे. बरोबर आहे. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानांचा विचार करा. मूलभूत कर्तव्ये भाग 4A मध्ये आहेत. बरोबर आहे. 42 घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट आहे.
सुरुवातीला 10 कर्तव्य ऍड केले, नंतर 1 केलेला आहे, नंतर जो 1 झालाय तो 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वं मूलभूत कर्तव्य ऍड केलेलं आहे. तसे बघितलं तर ही मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेचा मूळचा भाग नाही आहे, तो नंतर समाविष्ट केलेला भाग आहे. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार हे समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, लक्षात येते का बघा. पुढे 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 86वी घटना दुरुस्तीनुसार हे समाविष्ट केलेलं आहे. 2002 मध्ये कायदा आहे, 2003 ला याची अंमलबजावणी. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहे? मतदान करणे, संविधानाचा आदर राखणे. हा संविधानाचा आदर राखणे हा मूलभूत कर्तव्य आहे. बाकीचे हे मतदान करणे, कर भरणे, सरकारी नोकरी करणे हे मूलभूत कर्तव्य येत नाहीत आपले. घटना दुरुस्तीबाबत खालील विधानांचा विचार करा. घटना दुरुस्तीची तरतूद 368 मध्ये आहे, बरोबर आहे. 20 मध्ये आहे हे भाग, बरोबर आहे. सर्व घटना दुरुस्तीसाठी राज्यांची मंजुरी आवश्यक असते. सर्वच घटना दुरुस्तीसाठी राज्याची आवश्यकता नाहीये. ह्याच्यामध्ये 368 अंतर्गत 2 प्रकारच्या घटना दुरुस्ती करता येतात आपल्याला, 2 पद्धतीच्या. विशेष बहुमत म्हणजे लोकसभेत 2/3, राज्यसभेत 2/3. या ठिकाणी राज्याची संमती लागत नाही. आणि विशेष व घटक राज्याचे साधे बहुमत, ह्या ठिकाणी मात्र घटक राज्याचे साधे बहुमत मध्ये आपल्या घटक राज्य आहेत 28 आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांची संख्या 8 आहे. आणि त्या ठिकाणी 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहेत. म्हणजे 28 + 30 31 झाले. त्याच्या निम्मे म्हणजे मिनिमम 16 तरी असायला पाहिजेत. म्हणजे साधे बहुमत हे 16 येणार आहे. म्हणजे 16 घटक राज्यांची संमती लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करण्याची पद्धती किती आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये 3 पद्धती आहेत, पण 368 मध्ये 2 पद्धती आहेत. साधे बहुमत, विशेष बहुमत व घटक राज्याचे साधे, असे 3 आहेत. म्हणजे 3 येणार याचं उत्तर. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्तीची पद्धत योग्य नाही आहे? साधे बहुमत, विशेष बहुमत व किमान निम्म्या राज्याची मंजुरी, लोकमत संग्रह हे येणार नाहीये. म्हणजे हे वरचे 3 येतील. आणि 368 मध्ये 2 नंबरचा आणि 3 नंबरचा येईल 368 मध्ये, पण घटनेमध्ये हे 3 आहे. खालील विधानांचा विचार करा. राष्ट्रपती हे भारतीय संघाचे घटनात्मक प्रमुख आहेत, बरोबर आहे. घटनेमध्ये तरतूद आहे त्याच्यासाठी वेगळी. राष्ट्रपतीच्या पदाची तरतूद कलम 52 मध्ये आहे, बरोबर आहे. हे पण राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार कलम 53 मध्ये नमूद केलेले आहेत. ठीक आहे, हे चुकतंय बघा इथं. पुढे खालील विधानांचा विचार करा. राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते, बरोबर आहे. प्रत्यक्ष जनमताद्वारे किंवा लोक त्याला वोटिंग करत नाहीयेत. राष्ट्रपतीची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मताद्वारे होते, हे योग्य आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्व खासदार सर्व राज्य विधानसभेचे सदस्य मतदान करतात. सर्व खासदार आणि सर्व विधानसभेचे करत नाहीत, कारण ह्या ठिकाणी खासदारमध्ये निवडीमध्ये राष्ट्रपतीच्या लोकसभेचे निर्वाचित, राज्यसभेचे निर्वाचित आणि घटक राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य फक्त या ठिकाणी वोटिंग करतात. मग कोण करणार नाहीत? तर पूर्वी अँग्लो इंडियन होते. 104वी घटना दुरुस्तीनुसार, 4थ्या घटना दुरुस्तीनुसार रद्द केले. 2020 पासून हे लागू होत नाही आणि त्याच्या पूर्वी लागू होत होता, म्हणजे ते येत होतं त्याच्यामध्ये. आणि आता सध्या राज्यसभेतले जे 12 सदस्य जे राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात, ती व्यक्ती फक्त या ठिकाणी असणार नाहीये. तो मुद्दा फक्त लक्षात ठेवा. राष्ट्रपती होण्यासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? वय किमान 30 वर्ष असावेत. त्या ठिकाणी हे चुकलंय. वय 35 वर्ष असावं लागतं राष्ट्रपती होण्यासाठी. राष्ट्रपती आणि राज्यपाल होण्यासाठी वय 35 लागतं. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असावा. राष्ट्रपती हा लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असावा, राज्यसभेचा नाही. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असावा. भारतीय नागरिक असून वय किमान 35 वर्ष असावं, हे योग्य आहे. राज्यपाल म्हणून काम केलेला असावा, हे देखील चुकीचं आहे. म्हणजे सी ऑप्शन बरोबर आहे. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो आणि अमेरिकेमध्ये 4 वर्षाचा आहे. राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी तो किती वेळा निवडून येऊ शकतो, किती वेळा पद भूषवू शकतो? अमेरिकेमध्ये मात्र हे 2च वेळा आहे. राष्ट्रपती राजीनामा कुणाकडे देतात? राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात.
पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात, हे पण योग्य आहे. भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे पण योग्य आहे, पंतप्रधानाच्या सल्ल्याने. खालीलपैकी राष्ट्रपतीचा विधायी अधिकार कोणता आहे? घटनात्मक अधिकार कोणता आहे? विधायी याचा अर्थ घटनात्मक अधिकार कोणता आहे? अध्यादेश काढणे, लोकसभा विसर्जित करणे, संसदेचे अधिवेशन बोलवणे, सगळे योग्य आहे. पहिल्या प्रश्नात कोणती माहिती दिलेली आहे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी दिलेली आहे पहिल्या परिशिष्टामध्ये, अनुसूची पण म्हणतात त्याला. खाली योग्य जोड्या लावा म्हटले त्यांनी, काय आहेत बघा. परिशिष्ट आणि विषय. दुसरे परिशिष्ट आता शपथ व प्रतिज्ञा येतं. तिसरं परिशिष्ट राज्यसभेतील जागांचे वाटप. चौथं परिशिष्ट आहे तिसरं परिशिष्ट आहे पगार व भत्ते. चौथं परिशिष्ट आहे राज्यातील जागांचे वाटप करणे. त्या अशा पद्धतीने पगार व भत्ते, बरोबर आहे. पहिल्याचा आहे, दुसऱ्याचा आहे, दुसरी परिशिष्ट शपथ प्रतिज्ञा. एक मिनिट थांबा. पहिलं परिशिष्ट जे आहे, परत सांगतो, लक्ष द्या. पहिलं परिशिष्ट जे आहे तर ते घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना. इथं विचारलंय काय? दुसरं परिशिष्ट वेतन व भत्ते येणार. तिसरं परिशिष्ट जे येतं ते शपथांचे नमुने येतं. चौथं परिशिष्ट जे आहे ते घटक राज्यातून राज्यसभेवर जाणारे प्रतिनिधी ते येणार आहे. पाचवे परिशिष्ट जे आहे ते क्षेत्राची विभागणी केलेली आहे. सहावं परिशिष्ट जे आहे त्या अनुसूचित क्षेत्र जो घटक आहे, घटक राज्य. सातवं परिशिष्ट आहे सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. आठवं परिशिष्ट 22 कार्यालयीन भाषा. 9वं परिशिष्ट महत्वाचे काही कायदे. पहिली घटना दुरुस्ती करून 9वं परिशिष्ट ऍड केलेले आहे ह्याच्यामध्ये परिशिष्टामध्ये. 10वं परिशिष्ट 52वी घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट केलेले आहे. 10वं परिशिष्ट जे आहे ते पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे. 11वं परिशिष्ट जे आहे ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था 73वी घटना दुरुस्ती 1992. आणि 12वं परिशिष्ट आहे 74वी घटना दुरुस्ती 1992 मध्येच आहे 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, या पद्धतीने हे परिशिष्ट आहेत. 12 परिशिष्ट आहेत. सुरुवातीला 8 होते, नंतर 4 वाढलेले आहेत. खालीलपैकी कोणते परिशिष्ट अनुसूचित भाषेशी संबंधित आहे? 8वं. खालील विधानांचा विचार करा. 11वे परिशिष्ट पंचायत राज, बरोबर आहे. 12वे नगरपालिका. 11, 12, 73, 74 घटना दुरुस्तीने समाविष्ट आहे, बरोबर आहे ते सगळे. खालील विधानांचा विचार करा. प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, बरोबर आहे. बंधुता हा शब्द समाविष्ट आहे, ठीक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तिन्ही शब्द आहेत त्याच्यामध्ये. प्रस्तावना ही न्याय अंमलबजावणी योग्य आहे, हे चुकीचं आहे. हे न्यायप्रविष्ट नाही आहे, हे न्यायालयात जाता येत नाही. परंतु न्यायालयामध्ये एखादा खटला जर चालवत असो आणि खटला चालवताना जर त्यांना काही अडचण आली त्यावेळी प्रस्तावना हे रेफरन्सला वापरू शकतात ते, परंतु प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट नाही आहे. खालीलपैकी राज्य या संज्ञेत कलम 12 नुसार कशाचा समावेश आहे? तर भारत सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था हे तिन्ही आहेत. वरीलपैकी सर्व येणार आहे आन्सर. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क परदेशी नागरिकांना लागू होतो? तर कलम 16, 15, 16, 19, 29, 30 हे लागू होत नाही. 15, 16, 19, 29 आणि 30 म्हणजे 21 कलम लागू होणार आहे. खालील विधानांचा विचार करा. कलम 17 अंतर्गत अस्पृश्यता रद्द करण्यात आली आहे, बरोबर. कलम 18 अंतर्गत पदव्यांची समाप्ती करण्यात आली आहे, बरोबर. भारतरत्न, पद्म पुरस्कार हे 18चे उल्लंघन मानले जात नाहीत, हे पण योग्य आहे. हे उल्लंघन आहे, त्यांच्या कामाचा त्यांचा एक सत्कार आहे. तो त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा फायद्यामध्ये याचा वापर करता येत नाही त्यांना. भारतरत्न फक्त आता घराच्या नेम प्लेट वरती तुमचं नाव आणि भारतरत्न लावण्याची फक्त या ठिकाणी मुभा मिळालेली आहे, तेवढंच आहे. खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य कलम 19 अंतर्गत दिलेले नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतभर संचार करणे, शिक्षणाचा हे शिक्षण येणार नाही बघा त्याच्यामध्ये, ठीक आहे. मग अशा आपलं डिस्कशन झालंय, हे शिक्षण येणार नाही. डबल जेपरडी कलम 20 मध्ये येतं. खालील विधानांचा विचार. कलम 22 अटक स्थानबद्धतेला संरक्षण आहे, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे त्या क्षेत्रामध्ये दंगल होण्याची शक्यता आहे किंवा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा
घडलेला आहे अशा व्यक्तीला नजरकैदेमध्ये स्थानबद्ध ठेवता येतं. त्याचा कालावधी हा 2 महिन्याचा आहे. घटनेमध्ये 2 महिन्याचा आहे, मागणी चालू आहे सॉरी घटनेमध्ये 3 महिन्याचा आहे, मागणी चालू आहे त्याला 2 महिन्याची. घटनेमध्ये याची तरतूद 3 महिन्याची आहे आणि मागणी चालू आहे याला 2 महिन्याची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या बाबतीत काही अपवाद आहेत. बरोबर आहे हे देखील. जसं की कलम 21 अंतर्गत जीविताच्या हक्काचं संरक्षण आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या कायद्याअंतर्गत दुसऱ्या प्रदेशात ठेवलेला असेल आणि कदाचित त्यावेळी त्या जीविताच्या हक्काचं संरक्षण त्या व्यक्तीला मिळत नाही, कारण त्याचा मृत्यू वगैरे झाला तर ते 21 अंतर्गत न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. हा मुद्दा येतो. खालीलपैकी कोणता हक्क सांस्कृतिक शैक्षणिक हक्कामध्ये येतो? अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन चालवण्याचा अधिकार जो आहे कलम क्रमांक 29 आणि 30 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. खालीलपैकी कोणती रीट सार्वजनिक पद धारण करण्याचा अधिकार तपासण्यासाठी केलेली आहे? ठीक आहे. हेबियस कॉर्पस येणार नाही, बंदी प्रात्यक्षिकरण आहे. मॅन्डमस परत बोलवणे ते येणार नाही. सर्टिओररी आणि कोवारंटो. ठीक आहे, मॅन्डमस 2 नंबरचा येईल याच्यामध्ये. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 ला राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत रीट जारी करू शकते. योग्य आहे. उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत रीट काढू शकते. हे देखील बरोबर आहे. मानवी तस्करी आणि वेठबिगारी कलम 23 मध्ये आहे. योग्य आहे. कलम 23 हा हक्क भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिक दोघांना देखील लागू आहे. बरोबर आहे. सार्वजनिक उद्देशासाठी सक्तीची सेवा लादण्याचा धर्म, जात, लिंग, वंश, वर्ग यांच्या आधारावरती भेदभाव करता येत नाही. हे देखील बरोबर आहे. ही सगळी विधानं योग्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार कोणती तरतूद योग्य नाही? 18 वर्षाखालील मुलांना कोणत्याही उद्योगात काम करण्यास बंदी आहे. तिथं वय किती पाहिजे? 14 पाहिजे. ठीक आहे, इथं वय किती पाहिजे? 14. कोणत्याही उद्योगात काम करण्यास बंदी आहे. 14 वर्षाखालील मुलांना कारखाने हिता योग्य आहे बघा, हे दिलेलं आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर आहे. खालीलपैकी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? कलम क्रमांक 25 ते 28 येणार आहे. खालील विधानांचा विचार करा. कलम 29 हे सांस्कृतिक हक्काशी संबंधित आहे. कलम 30 धार्मिक भाषिक अल्पसंख्याक शिक्षण संस्था स्थापन करणे चालवणे केवळ धार्मिक अल्पसंख्याकांसाठी लागू होतात. हे दोन्ही बरोबर आहे. केवळ नाही आहे, धार्मिक अल्पसंख्याक नाही आहे. या ठिकाणी अल्पसंख्याकाचा दर्जा आता सध्या 6 वर्गाला दिलेला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई. आणि हे धार्मिक पण आहे आणि शैक्षणिक पण आहे, आर्थिक पण आहे. तसं बघितलं तरी हा आर्थिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांना अल्पसंख्याकाचा दर्जा धर्मानुसार अल्पसंख्याकाचा दिलेला नाही आहे, फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे हे चुकीचं आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे. धार्मिक येणार नाही इथं. आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास येणार आहे. खालीलपैकी मॅन्डमस परमादेश रीटचा उद्देश काय आहे? सार्वजनिक अधिकाऱ्यांना कायदेशीर कर्तव्य पार करण्यासाठी आदेश देणे. खालील विधानांचा विचार करा. राज्याच्या मार्गदर्शक तत्वाची प्रेरणा आयर्लंडच्या घटनेतून घेतलेली आहे. बरोबर आहे. कलम 4 मध्ये भाग 4 मध्ये येतात, न्यायालयामध्ये अंमलात आणता येतात. हे चुकीचं आहे, हे चुकलंय. बाकीचे हे 2 बरोबर आहेत. कोणते कलम? समान नागरी कायदा कलम 44. मूलभूत कर्तव्य भाग 4 हे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार बरोबर आहे. न्यायालयात अंमलबजावणी योग्य आहेत. हे चुकीचं आहे. कर्तव्य न्यायालयामध्ये अंमलबजावणी योग्य नाही आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे काय आहे? मार्गदर्शक तत्व आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभेचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात. बरोबर आहे. राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात. बरोबर आहे. राज्य विधिमंडळात निवडून आलेले बरोबर आहे. हे 3 विधानं बरोबर आहेत बघा. निवडून मतदानामध्ये निवडून आलेलेच भाग घेऊ शकतात त्याच्यामध्ये. काढून टाकताना म्हणजे महाभियोग लावताना मात्र त्या ठिकाणी कोणी असणार आहेत? हे व्यक्ती नसतील त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे हे व्यक्ती तर असणार आहेत, नामनिर्देशित नसतील त्या ठिकाणी. ठीक आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद. राष्ट्रपतीची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतशीर पद्धतीने एकल संक्रमणी पद्धतीने करतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत
कोण मतदान करत नाहीत? विधान परिषदेचे करत नाहीत. खूप वेळा प्रश्न आलेला आहे हा. विधान परिषदेचे करत नाहीत. येतं लक्षात आलं हे? भारताच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान कोणते आहे? राष्ट्रपती भवन. राष्ट्रपती भवन हे मुख्य निवासस्थान असणार आहे. राष्ट्रपतीचा कार्यकारी अधिकार कोणता आहे? सगळेच आहेत. पंतप्रधानाची नियुक्ती करणे, राज्यपालाची नियुक्ती करणे, महान्यायवाद्याची नियुक्ती करणे, हे सगळे वरील सर्व येणार आहेत त्याच्यामध्ये. वरील सर्व. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये अनुसूचित भाषांची यादी दिली आहे? 8व्या परिशिष्टामध्ये 22 कार्यालयीन भाषा आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात सध्या किती भाषा आहेत? 22 आहेत. सुरुवातीला 14 होते, 3 घटना दुरुस्ती झाल्या. 21वी घटना दुरुस्ती सिंधी ही भाषा ऍड केली. 71वी घटना दुरुस्ती मणिपुरी, नेपाळी आणि कोकणी ही 3 भाषा ऍड केल्या. आणि 92वी घटना दुरुस्ती बोडो, डोंगरी, संथाळी आणि मैथिली ह्या 4 भाषा समाविष्ट केलेल्या आहेत. अशा 8 भाषा समाविष्ट केल्या. 14 + 8 तुमचे 22 झाले. 7वी परिशिष्टामध्ये सूची आहेत. 3 प्रकारची सूची आहेत: केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर एखादा विषय जर आला तो शेषाधिकार मध्ये जातो आणि शेषाधिकारावरती पूर्ण नियंत्रण हे केंद्र सूचीचं असतं. 11वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? तर 11वं परिशिष्ट हे पंचायत राजशी संबंधित आहे. 12वं परिशिष्ट हे महानगरपालिकाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य आहेत? भाग 4. कर्तव्य म्हटलेत ए येणार. भाग 4A. मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झालेले आहेत? मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती. 42 दिले, 42 घ्या. कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे? मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. घटना दुरुस्तीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? 368 मध्ये ह्याची तरतूद आहे. घटना दुरुस्ती करण्याच्या पद्धती 3. पहिल्या परिशिष्टात कोणती माहिती दिली आहे? केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी दिलेली आहे. 3ऱ्या परिशिष्टामध्ये काय दिलेलं आहे? शपथ व प्रतिज्ञा. ठीक आहे. 4 राज्यसभा जागांचे वाटप. जोडे. 5वे परिशिष्ट अनुसूचित क्षेत्र प्रशासन. 6वे अनुसूचित भाषा चुकीचा आहे. 7वे मूलभूत कर्तव्य चुकीचं आहे. 8वे राष्ट्रपती चुकीचा आहे. पहिलं बरोबर आहे फक्त. योग्य जोडी. 9वा परिशिष्ट पक्षांतरबंदी चुकीचा आहे. 10वा जमीन सुधारणा चुकीचा आहे. खालचं वरचं खाली झालंय. 11वे पंचायत राज बरोबर आहे. 12वा राज्यसभा चुकीचा आहे. हे 4थं पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आलेले आहेत? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 42वी घटना दुरुस्तीनुसार आलेले आहेत. भारत हा राज्यांचा संघ आहे अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? कलम क्रमांक 1 मध्ये आहे ते. ठीक आहे. नागरिकत्व संबंधी कायदे करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? तर तो संसदेला आहे. नागरिकत्वाबाबतीत कोणतेही तरतुदी करायची असेल तर संसदेला अधिकार येतो. खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क नाही आहे? संपत्तीचा हक्क नाही आहे. मूलभूत हक्क भाग 3. राज्याचे मार्गदर्शक तत्वे भाग 4. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कलम 51 नाहीये. सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. राष्ट्रपतीच्या पदाची तरतूद कलम 52. कर्तव्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार. राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार कोणत्या कलमामध्ये? 53 मध्येच येणार. बरोबर आहे. मग अशी प्रश्न होता बघा हा. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षे. राष्ट्रपतीचा राजीनामा, उपराष्ट्रपती. किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत. अनुसूचित भाषांची यादी 8वे. पक्षांतरबंदी 10वे. पंचायत राज संबंधित 11 आणि 12 2 आहेत. नागरी आणि ग्रामीण. ग्रामीण 11, नागरी 12. नगरपालिका. भारतीय राज्यघटनेच्या जागांचे वाटप कोणत्या परिशिष्टात केलेले आहे? 4 मध्ये. घटना दुरुस्तीची तरतूद 20 मध्ये 368 कलमांतर्गत. भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करण्याची पद्धती 3 पद्धतीने आहे घटनेमध्ये.
368 नुसार दोन पद्धती आहेत. ठीक आहे, इथं आपण थांबूया.